रित्या होताना पाहिला गेला. हलक्या हाताने ग्लास केलं चेंडूला मंगेशनी. डिफेक्सचा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय निखिल याचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्व आज या ठिकाणी ते थोडं उशिराने येतील कारण आज 26 जानेवारी गणतंत्र दिन प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा होतो. पाचवा चेंडू आपण पाहतो. संकेत गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर येतो फलंदाज राज. गेले 4 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. आता स्ट्राईक भेटली. फुलंता चेंडू. फुलटा चेंडूचा भरपूर समाचार. लॉंगॉन झोन मध्ये चेंडू सीमारेषा पार. 7 धावांसाठी आला खणखणीत षटकार. थँक्यू. राजच्या बॅटमधून षटकार जरूर पाहिला. सुरेख कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नरेश चेंडूचा पाठला जरूर करत होता. चांगले क्षेत्ररक्षण नरेश. 2 धावा आपण पाहतो. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात. 16 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. काल ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती ती सुरुवात आपण पाहतो पुन्हा एकदा आज या ठिकाणी होते. काल पाहिलं गेलं 5 षटकांचे सर्व सामने चेस झाले. पहिले जे 4 सामने झाले 5 षटकांचे तेवढे सामने धावांचा पाठलाग झाला. पहिला 59, नंतर 63, त्यानंतर पाहिलं गेलं आपण 72 आणि त्यानंतर 74 धावांचा पाठलाग सहजरित्या पार झाला. म्हणजे 5 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करणारा संघ आपल्याला पराभूत होताना पाहिलं गेलंय. पण आजचा दिवस वेगळा आहे. वेळ वेगळा, काल वेगळा आहे. आज कशा प्रकारे क्रिकेट खेळणार, विकेट कोणाला साथ देणार. पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण फलंदाज हावी झालेत. या दरम्यान कैलासजी कालेकर, सुधीरजी धुले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. दुसरं षटक वैभव गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज मंगेश. मंगेशसाठी हा वैभवचा पहिला चेंडू. फ्लाईट होता चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे पण ताकद आणि टायमिंग आणि नजाकत तिहेरी संगम आपण या ठिकाणी पाहिला गेला. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. टायमिंग, ताकद आणि नजाकत पाहिली गेली. हॅलो.
पुन्हा एकदा सुरत फटका. इथे आपण पाहतो प्रयत्न केले होते गब्बरने, प्रयत्न अपुरे, चेंडूवर पार, सीमारेखा पार, 6 धावांसाठी आला षटकार. षटकार डॉट चेंडू षटकार आपण पाहतोय. अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे आपण पाहतोय वैभव तयार आपण पाहतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा आपण पाहिलं फ्लाईट दिला चेंडूला, बराच काळ चेंडू आळूमध्ये, करण चेंडू खाली आला, इथं कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज बाद. आज नाही तुमचा. वैभव तयार, 5वा चेंडू असेल वैभवचा. पुन्हा एकदा फुलंदाज चेंडू आपण पाहिलं, प्रत्येक चेंडू फुलटास फेकतो हा गोलंदाज. जर 5 चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आपण पाहिलं गेलं फुलंदाजच्या फेकताना दिसला, त्यावरती 2 षटकार खाल्ले गेले आणि या 3 चेंडूमध्ये एक धाव म्हणजे एक विकेट प्राप्त केला. म्हणजे 5 चेंडू 13 धावा या ठिकाणी खर्च करत असताना धावसंख्या 29 या आकड्यावरती. तो या ठिकाणी आपण पाहतोय सरांनी डिसिजन वापस घेतलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 29 या आकड्यावरती. 2 षटकार पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालं, 29 धावा स्कोर कार्ड वरती. एकोणतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक आपण पाहतोय संकेत गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू आपण पाहतो, अप्रतिम चेंडू, गतिवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला संकेतच्या माध्यमातून.
इथे पाहतो पुन्हा एकदा सुरेख चेंडू अफलातून गोलंदाजी पाहतोय दिनेश फलंदाज आपण पाहतोय संकेत या गोलंदाजी विरोधात खेळत असताना लगातार 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळताना दिसला. संकेत पुन्हा एकदा तयार तिसरा चेंडू इथे आपण पाहतोय इथे लगातार चेंडू निर्धाव फेकत असताना फलंदाज धावबाद होतो माघारी परतावं लागेल. राजने दुर्दैवाची धावचीत करावं लागलं या ठिकाणी फलंदाज दिनूला तोही माघारी परतलाय. नवीन फलंदाज ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती वैभवनामध्ये वैभवशाली फलंदाज करता टेनिस क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूपैकी एक खेळाडू म्हणून एक नावलौकिक खेळाडू म्हणून वैभवकडे पाहिलं जात आहे. तो वैभव आपण पाहतोय तीन चेंडू लगातार निर्धाव फेकत असताना 29 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. संदेश जी विर्ले याकडून पारितोषिक लागले गेले विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. कोणती बघा ऑलराउंडर बघा जरा धन्यवाद. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. इथे पाहतो चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार राजच्या बॅट मधून येतोय हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. राजच्या बॅटमधून अफलातून फटका आपण पाहतोय. फ्लॅटेड चेंडू होता आणि त्यावरती फ्लॅटेड फटका आपण पाहिला गेला षटकाराला. षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. पस्तीस आकड्यावरती जाऊन पोहोचला. त्यानंतर पाहतो ही दुसरी धावांचा प्रयत्न स्कोर कार्ड आपण पाहतोय. सदोतीस या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 षटकामध्ये 29 होत्या इथे 8 धावांमध्ये 37 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू 16 धावेवरती राज चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओपीच चेंडू आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये संकेत चेंडू परत जरूर पोहोचला होता. प्रयत्न सुरेख त्यांनी केले होते थोडे अपुरे या ठिकाणी पडलेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा स्कोर कार्डवरती 3 फलंदाज बाद. आपण पाहिलं गेलं काली याच पद्धतीने धावसंख्या उभारली जात होती. प्रति षटक 12-13चा रन रेटने 70-80 धावा या ठिकाणी होत होत्या. इथे 37 धावा पहिल्या 3 षटकामध्ये झालेत. उर्वरित 2 षटकामध्ये पाहूया किती धावा केल्या जातील. 38 धावा स्कोर कार्डवरती 3 षटकामध्ये 38. आणि कालचा विचार केला तर आपण काल डावखुऱ्याचा फलंदाज ओम साईराम संघाचा अनिकेत ज्यांनी वैयक्तिक 48 धावा या ठिकाणी डावखुऱ्याचा फलंदाज काल सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती आहेत. आणि गोलंदाज म्हटलं गेलं बघा एक 4 व्हीलर आहे त्याची जी काच रिफ्लेक्ट विशाल बघा जरा एक 4 व्हीलर आहे ती त्रास करते आमच्या कॅमेरामॅनला. नरेश शेंडे
जरा गाडी बघा ना तुमची, हा ती त्रास करते कॅमेरामॅनला. वाईट चेंडू, गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय कुमार. वंजरपाडा गावचा बुमरा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. इथं पाहतो नो चेंडू पंचांनी घोषित केलंय. आपण पाहतोय प्रखर उष्णता आणि त्यानंतर सूर्याची सरळ आपण पाहतो डोळ्यावरती जाऊन पोहोचली. झेल होऊ शकला नसता कारण एवढा त्रासदायक होतो त्यांच्यासाठी. आपण पाहतो प्रयत्न केले होते, शेवटच्या क्षणी आपण पाहतोय त्यांनी स्वतःला सावरलं, स्वतः सावध पवित्रा घेतली आणि त्यानंतर पाहतोय 9+2 अशा 3 धावा. यानंतरचा चेंडू असते फ्री हिट, म्हणजे आत्तापर्यंत कोणताही प्रकारचा चेंडू टाकला नाहीये, तर 4 धावा खर्च केल्यात कुमारने. 42 धावा स्कोर कार्ड वरती, 3 फलंदाज बाद आहेत. फ्री हिटचा चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्रह्मास्त्र मारा या ठिकाणी, गब्बर त्या ठिकाणी चेंडू उचलणार, फेकणार. 1 धाव, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगल पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 43 या आकड्यावरती. अजूनही या इनिंगचे 11 चेंडू शिल्लक आहेत. त्यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. उत्कर्ष दैवली विपक्ष रविदादा मिसाल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायच्या दरम्यान डीपेक्षा कव्हर रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला बेहतरीन चौकार.